पौर्णिमेला भरती येते म्हणजे पृथ्वीवर पाणी येतो, झाडाच्या अग्रभागी रस एकवटतो. माणसाच्या शरीरात असलेल्या रक्ताच्या न्यूरॉन्सची गती आणि वेग पण या दिवशी बदललेला असतो. तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकतात. सगळ्यात जास्त आत्महत्या जर तुम्हाला सापडतील तर त्या पौर्णिमेच्या सापडतील, कारण चंद्र हा मनाचा कारक असतो. चंद्र जसा पृथ्वीच्या पाण्याची उलथापालथ करतो, तसं मनुष्याच्या डोक्यात असलेल्या पाण्याची पण उलथापालथ करतो. त्याच्यामुळे बुद्धीत बरेच संग्राम निर्माण होत असतात. शुक्ल पक्ष संपल्यानंतर जो अग्रभागी एकवटलेला रस आहे, शुक्ल पक्ष संपला, पौर्णिमा संपली, त्यानंतर हाच रस ऊर्ध्वभागी जायला लागतो, म्हणजे कृष्ण पक्ष चालू होतो, जो प्रतिपदेपासून चालू होतो, चतुर्दशीला संपतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या येते. म्हणजे अमावस्येच्या अगोदरचे 14 दिवस हा कृष्ण पक्ष असतो. कृष्ण पक्षात झाडाचा वर गेलेला रस हा खाली खाली यायला लागतो आणि अमावस्येला हा रस झाडाच्या मुळाशी एकवटतो. म्हणून कृष्ण पक्षात मुळाची कार्यक्षमता वाढलेली असते. म्हणून जमिनीशी निगडीत इंटरकल्चर ऑपरेशन, ड्रिंचिंग वगैरे, खत देणे ऑपरेशन, हार्वेस्टिंग वगैरे जी कामं आहे, जर तुम्ही कृष्ण पक्षात केली तर त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. जर कंदवर्गी तुम्हाला लागवड करायची असेल तर ते कृष्ण पक्षात करायची. आता कृष्ण पक्ष संपल्यानंतर अमावस्या येते. अमावस्याला काय येते तर ओहोटी येते. ओहोटी म्हणजे पृथ्वीवरचं पाणी मागे जातं. मित्रांनो, माणसाच्या डोक्यात 90% पाणी. जर पृथ्वीवरचं पाणी मागे जातं तर पृथ्वीवर राहणाऱ्या सजीवातलं पण पाणी मागे जातं. ज्यावेळेस माणसाच्या डोक्यातलं पाणी कमी होईल त्यावेळेस बुद्धी क्षीण होईल, आणि ज्यावेळेस बुद्धी क्षीण होईल त्यावेळेस क्षीण बुद्धीच्या आधारे घेतलेले कुठलेही निर्णय हे चुकीचे असतात. जुने लोक अमावस्येला निर्णय घेत नव्हते. अमावस्येला पाणी मागे जातं, म्हणून अमावस्येला शक्यतो जे पण जमिनीत रोग असतात, वाऱ्यामार्फत पसरणारे रोगाचं प्रमाण हे कृष्ण पक्षात असतं. आणि शुक्ल पक्षात जमिनीत ओलावा असल्यामुळे, आर्द्रता असल्यामुळे जमिनीशी संबंधित जे रोग असतात, बुरशीजन्य रोग, ते शुक्ल पक्षात जास्त असतात. अशा पद्धतीने शुक्ल